मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वे दुर्घटना। अप अँड डाऊन मार्गावरील धावत्या लोकलमधून प्रवासी पडले, 10 जण जखमी तर 5 जणांचा मृत्यू। मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान अप अँड डाऊन मार्गावरून जाणाऱ्या धावत्या ट्रेनमधून होऊन 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यात 10 प्रवासी जखमी झाले असल्याचे बोलले जात आहे। या सर्वांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात झाला। मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना ही घटना घडली। एक लोकल कसाऱ्याकडे तर दुसरी कसारा लोकल ही सीएसएमटीकडे जात असताना ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे। सीएसएमटीकडून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून होऊन या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। दुसरी लोकल सीएसएमटीकडे जात असताना कसारा फास्ट लोकल बाजूने जात होती। त्याचवेळी काही प्रवासी हे लोकल ट्रेनमधून पडले। यामध्ये 7 पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी ट्रेनमधून पडले। ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे। रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले। अपघाताची चौकशी सुरू झाली आहे। या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे। मुख्य संपादक संजय भाऊ वागोदे युगा।